हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आजही आपण खूप सुंदर ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. पॅचवर्क ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला पण डिझाईन जे आहे बनवायला सोपं जाईल. तर हिरवं ब्लाऊज आहे. साडी जी आहे ती पर्पल कलरची आहे. तुम्हाला डिझाईन बनवल्यानंतर बरोबर लक्षात येईल. आणि मी बॅक साईड पार्ट जो आहे तो सर्वात पहिले तयार करून घेत आहे. बॅक साईड पार्ट जो आहे तुमचं उंची, छाती किती पण असू द्या, तुम्हाला फक्त डिझाईन जे आहे तुम्ही कोणत्याही साईजवर अशा पद्धतीने डिझाईन घेऊ शकता. आणि डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यावर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बघा आपला बॅक साईड पार्ट जो आहे जसं आपण नॉर्मल जॉईंट करून घेतो कमरपट्टी जोडून, तर मी कमरपट्टी जी आहे ना अशा पद्धतीनेच अस्तरला जॉईंट करून घेतली, म्हणजे नंतरून आपल्याला जोडण्याचं गरज पडणार नाही पट्टी वगैरे. अशा पद्धतीने बॅक साईड पार्ट तयार करून घेतलेला आहे. तर मी कॅनव्हास घेतलेला आहे इथं. आता आपल्याला 2.5 इंचावरची गळारुंदी 1-3.5 इंचावरची घ्यायची आहे. डिझाईनसाठी 3.5 इंच. बाकी आपलं इथं डिझाईन आपलं गळ्याची उंचीनुसार उंची टाकायची आहे. जसं माझं आता कस्टमरचं ब्लाऊज जे आहे ते 10 इंच आहे, पावणे 10 इंच. त्याच्यावर बॉक्स काढून घेतला आणि त्याच्यानंतर थोडं एक्स्ट्राचं साईडने आपण गळा जे आहे ते बॉक्स काढून घेतला. तर मी अशा पद्धतीने एक साईडने डिझाईन काढून घेतलेली आहे आणि मी वठवते ह्या साईडला. तर अशा पद्धतीने आपण ही डिझाईन घेतलेली आहे. एकदम साधी सिंपल डिझाईन आहे. तर तुम्ही बाहेरच्या साईडने मोठ्या गळ्याला कोणती पण डिझाईन घेऊ शकता. तुम्हाला जसं तुमच्या डोक्यामध्ये जशी डिझाईन येईल तशी तुम्ही डिझाईन घेऊ शकता. आणि आतमधले तुम्ही गोल गळा घेऊ शकता, त्याशिवाय पानगळा घेऊ शकता. कोणते पण अशा पद्धतीने डिझाईनचा आपण आकार काढून घेऊ शकतो. तर मी या पद्धतीने डिझाईन घेतलेली आहे. आता मी साईडचं कॅनव्हास जे आहे ते कट करून घेते आहे. कट करून घेतल्यानंतर आता मी इथं अस्तर वापरते आहे दुसरं. तर त्याच्या मापाचं आणि साईडने आपलं अर्धा इंचाचं, पाव इंचाचं, पाऊण इंचाचं कपडा शिल्लक राहीन असं कट करून कॅनव्हासला जॉईंट करून घेते आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला इस्त्री करून चिटकवून पण घेऊ शकता, जेणेकरून हे कॅनव्हास जे आहे ना अस्तरला व्यवस्थित चिटकलं जातं. जर तुम्हाला अशा पद्धतीने इस्त्रीने पण तुम्ही याचा वापर करू शकता. तर मी काय केलं आहे, डायरेक्टली अशा पद्धतीने जॉईंटच करून घेतलं. आता हे घेतल्यानंतर बॅकसाईडच्या पार्टवर आपल्याला आता मोठा गळा काढायचा आहे सुरुवातीला. तर सर्वात पहिला आपण मधला सेंटर धरून, बॅक साईडचं पण आपला एकदम मधला सेंटर धरायचा आहे आणि कॅनव्हासचा पण आपल्याला मधला सेंटर धरून मधल्या याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. टिप मारल्यानंतर आपला साईडचा जो मोठा गळा आहे घेतलेला आपण 3.5 इंचावरती, तो आपल्याला सर्वात पहिलं काढून घ्यायचा आहे. त्याच्या जी काय आपण डिझाईन घेतली त्याच्यावरून आपल्याला हळूहळू आपल्याला त्याच्यावरून हे करायची आहे. तर व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घेतल्यानंतर मी आता आतमधला गळा जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घेते आहे. टिपेला आपल्याला धक्का लावायचा नाही आहे. बाहेरून टिपेच्या बाहेरून काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पाव इंचाचं आतून असं कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट लावायचे आपल्याला, म्हणजे आपला गळा जो आहे तो छान असा पलटी होईल. अशा पद्धतीने तुम्ही कुठून व्हिडिओ बघता मला कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या गावातून बघत्या का शहरामधून बघत्या ते सुद्धा सांगा. आणि बघा अशा पद्धतीने आता आपण याला पलटी मारून घेतलं. पलटी मारून घेतल्यानंतर आपल्याला याच्याकडे वरतून जे आहे ना छान अशी टिप मारून घ्यायची आहे. जो काय आपला आकार आहे तो आपल्याला याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. आतला कोना आपल्याला बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर मी इथं जे आपल्याकडं आहे टोकदार वस्तू, पेनाच्या पण सहाय्याने तुम्ही जे आहे आपण बाहेर काढून घेऊ शकतो. जे काही टोक आपण डिझाईनमध्ये काही डिझाईन ज्या आहेत त्या अशा याच्या असतात टोकाच्या, तर आपल्याला त्या अशा बाहेर काढून घ्यायच्या आहे बाहेर, जेणेकरून असा आकार जो आहे जो आपण घेतलेला तो व्यवस्थित बाहेर येईल. अशा पद्धतीने घ्यायचा आहे.
तर आपण बघा अशा पद्धतीने हा गळा जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आता जी लेस आहे ती मी इथं आतमध्ये टाकून घेते. तर मी जी लेस होती ती लावून घेतलेली आहे कडाईने. तुम्ही इथं पायपिंग पण करू शकता. जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग पण करू शकता. जी मी लेस टाकलेली आहे तिथं ती. आता इथं मी जो कॅनव्हास आहे आपला आतमधल्या डिझाईनचा तो मी इथं वेगळा करून घेते. सारखं आपण दुसऱ्या कॅनव्हासवर डिझाईन काढायची, त्यापेक्षा मी आतमध्येच जी डिझाईन काढून घेतलेली, कॅनव्हासही आपला वाया जात नाही. अशा पद्धतीने मी कॅनव्हास जो आहे तो बाहेर काढून घेतला. आता जो साडीतला कपडा होता त्याचा मी वापर करते आहे. तो इथं काठ जो होता तो बारीक होता, त्यामुळे मी काठ नाही घेतला तर साडीतला कपडाच घेतला. तर अशा पद्धतीने साडीतला कपडा जो आहे तो जॉईंट करून घेतला आणि मधल्या भागावरती आपण इथं टिपही मारून घेतली. साडीतला कपडा आपला इथं जॉईंट झाल्यानंतर आपल्याला आता एक वेगळं अस्तर घ्यायचं आहे पुन्हा. जे कॅनव्हासच्या मापाचं असलं तरीही चालतं. बघा अशा पद्धतीने आता मधल्या भागावरती टीप मारून जे आहे मी डिझाईन जी आपण घेतलेली आतमधली ती आपण त्याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे. तर हा आपला आतमधला गळा जो आहे तो झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटेसे कट लावून घ्यायचे याला. आता याला आपण आतमध्ये जे आहे ते टाकून घ्यायचं आणि वरचा जो ब्लाऊज आहे आपला मेन तो आपल्याला डिझाईन जी ब्लाऊज पीसचा कपडा आहे आपला साडीतला तो आपल्याला वरती काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आता आपण याच्या कडेने टीप मारून घेणार आहे. तर बघा आपला फायनली ब्लाऊजचा गळा किती सुंदर झालेला आहे आतमधला. तुम्ही कोणती पण डिझाईन घेऊ शकता. मी जी डिझाईन घेतली त्याच्या जागी तुम्ही दुसरी पण डिझाईन घेऊ शकता. अगदी गोल गळासुद्धा आतमधला घेऊ शकता. खूप सुंदर वाटतो आणि अशा पद्धतीने मी आतमध्येही काय करते आहे तर आतमधून ती बॉर्डर लेस टाकून घेते आहे. तुम्हाला शेवटी डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते सुद्धा सांगा. आणि डिझाईनच्या आधीही आपण बरेच व्हिडिओ जे आहेत ते कटिंगचे दाखवलेले आहेत. कटिंग स्टिचिंग नक्की करा. नवीन ब्लाऊज शिकत असाल तर ते सांगा किंवा तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज घेत आहेत की काय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जातं. म्हणजे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत ते नवीन आहेत की ब्लाऊज शिवतायत असं, म्हणजे त्याच्यावरून जे आहे ना व्हिडिओ बनवायला जे आहे ना आयडिया सुचते आणि जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल बऱ्याच मैत्रिणींचा, की मग नेक्स्ट टायमाला मला नवीन मैत्रिणी जर ब्लाऊज शिकत असेल तर त्यांच्यासारखे व्हिडिओ बनवायला. आणि जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल आणि तरी पण आपल्याला प्रॉब्लेम येतात तरी पण मग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर मी हा जो पॅच होता आतमधला तो मी काय केलेला आहे बघा, त्याच्यावरून जो आपण बॅक साईड पार्ट तयार केला होता तो मी त्याच्यावरून ठेवलेला आहे. आणि व्यवस्थित आपल्याला पिना वगैरे लावून व्यवस्थित आपल्याला सेटअप करायचं आणि त्याच्यानंतर डिझाईनच्या कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने बघा मी तयार करून घेतलं. आता एक्स्ट्राचा भाग मी इथं कट करून घेते आहे कपड्याचा. आणि बघा आपला फायनली ब्लाऊज तयार झाला. त्याच्यानंतर मी साईडनी थोडीशी लेस पण टाकते आहे.
तर मी बॉर्डर म्हणजे साईडनी जी आहे ना गोल्डन कलरची लेस टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने मी लेस टाकून घेतली. त्याच्यावरून डबल टिपसुद्धा आपल्याला मारून घ्यायची आहे. तुमचा वेळ जास्त जाऊ नये त्याच्यामुळे मी इथं काय केलेलं आहे, टिप मारून घेतलेली आहे अगोदर आणि म्हणजे एक सिंगल मारली त्याच्यानंतर परत डबलसुद्धा मी मारून घेतलेली आहे. तर डबल टिप मारायची आहे जेणेकरून लेस जी आहे ती व्यवस्थित अशी छान फिनिशिंग सहित दिसते मग. आणि बघा आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. तर मी नॉड वगैरे पण टाकून घेते आहे. नॉड आणि लटकन आहे. तर हा ब्लाऊज आहे तो नवरीच्या चुलतीचा आहे. तर तर अशा पद्धतीने जे आहे ना आपण इथं लटकन टाकून घेते आहे. तर अशा पद्धतीने आपले ब्लाऊज जे आहेत ते झालेले आहेत. आता इथं डिझाईन तुम्ही मला सांगू शकता कशी वाटली म्हणून कमेंट करून. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.